बंद झालेल्या कंपन्यांपैकी 76% कंपन्या डिफंक्ट म्हणजेच सुरूच झाल्या नव्हत्या। कंपन्या बंद झाल्याच्या मुद्द्यावर फडणवीसांचं शरद पवारांना उत्तर। महाराष्ट्र उद्योगांच्या बाबतीत नंबर 1 आहे आणि राहील फडणवीसांचं स्पष्टीकरण। राज्यातील रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यास 1 महिन्याची मुदत वाढ। चालकांना आता मराठीचं व्यावहारिक ज्ञान असणं बंधनकारक। 15 ऑगस्टपर्यंत मराठी भाषेचं मूलभूत ज्ञान अनिवार्य। मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता। रिक्षाच्या किमान भाड्यात 1 रुपयाच्या वाढीचा प्रस्ताव, तर टॅक्सीच्या भाड्यात 2 रुपयांची वाढ होण्याची अपेक्षा। भाडेवाढ झाल्यास प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार। नगरविकास खात्यानं नियमांच्या बाहेर जाऊन स्थगिती दिलेल्या इमारती पाडणार। मंत्री गणेश नाईक यांचा पुन्हा शिंदेंच्या शिवसेनेवर हल्ला। अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन केलेली चुकीची कामं पाडणार, नाईक यांचा इशारा। राहुल गांधींची पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका। परराष्ट्र धोरण म्हणजे राजकारण्यांना मिठी मारणं नव्हे, राजकारण्यांना मिठी मारणं ही कल्पना त्यांच्या डोक्यात कोणी घातली, राहुल गांधींचा सवाल। यंदाच्या गणेशोत्सवाला महागाईचा फटका। गणरायाच्या मूर्तींच्या वाढत्या किमतीनं मध्यमवर्गीय भक्तांच्या डोळ्यात पाणी। किमती वाढल्यानं भाविकांची नाराजी। गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठी गर्दी होत असल्यानं पुलांच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर। गणेशोत्सवापूर्वी धोकादायक पुलांची दुरुस्ती करा। बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचं आयुक्तांना पत्र। मुंबईच्या कांदिवली पूर्व परिसरात दुधात भेसळ करून विक्री। 1 व्यक्तीला रंगेहात अटक। अमूल आणि गोकुळ कंपनीच्या दूध पॅकेटमध्ये पाण्याची भेसळ। तळोजा आणि खारघरमध्ये भीषण पाणी टंचाई। पाण्याची व्यवस्था करा अन्यथा घरं परत घ्या। रहिवाशांचा सिडकोवर संताप। 24 तास पाण्याचं आश्वासन, मात्र 24 मिनिटंही पाणी येत नसल्याचा आरोप। सिडको मुख्यालयात जाऊन राहण्याचा इशारा। नाशिकच्या कळवण तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के। 5 दिवसांपूर्वीही जाणवले होते भूकंपाचे धक्के। वारंवार भूकंपाचे धक्के बसत असल्यानं भीतीचं वातावरण। चाकणमधील खराब रस्ता आणि खड्ड्यानं घेतला दोघांचा जीव। खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून थेट कंटेनर खाली गेल्यानं अपघात। आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार, असा स्थानिकांचा सवाल। उत्तराखंडच्या चमोलीत भीषण दुर्घटना। जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामाधीन बोगद्यात शिरलं पाणी। 6 कामगारांचा मृत्यू, 14 जखमी। 20 कामगारांना बाहेर काढलं। 2 कामगार अद्यापही बेपत्ता। रेस्क्यू ऑपरेशन सुरू। गेलेन्झिक जवळ काळ्या समुद्रात मोठा स्फोट। रशियन क्षेपणास्त्र डागल्यानंतर समुद्रात स्फोट। क्षेपणास्त्र हल्ल्याचा व्हिडिओ समोर। Thank you.